विचार करा, जर आपल्याला 70 वर्षांपूर्वीचं ज्ञान उघडणारी एक किल्ली सापडली तर? कमाल वाटतंय ना? आज आपण बरोबर तेच करणार आहोत. आपल्या हाती आहे अखंड ज्योतीचा जून 1951चा अंक. आणि हे फक्त काही जुने कागद नाहीत. नाही, हे तर एक टाईम कॅप्सूल आहे, ज्यात जीवनासाठीचं कालातीत मार्गदर्शन दडलेलं आहे. हे मासिक आहे युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींचं. आणि यातलं जे मार्गदर्शन आहे ना, ते आजच्या आपल्या धावपळीच्या जगातही इतकं चपखल बसतं की आश्चर्य वाटतं. चला तर मग या खजिन्यात दडलेल्या काही अनमोल विचारांचा आपण मिळून शोध घेऊया. तर मग प्रश्न हाच आहे की ह्या 70 वर्ष जुन्या मासिकात असं काय दडलंय जे आजही आपल्या जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतं. चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया. हा एक ज्ञानवर्धक प्रवास असणार आहे, हे नक्की. तर आपल्या प्रवासाची सुरुवात होतीये ती सर्वात मूलभूत आणि महत्वाच्या गोष्टीपासून, आणि ती म्हणजे मनाची शुद्धी. कारण बघा, एका अर्थपूर्ण जीवनाचा खरा पाया कुठे असेल तर तो आपल्या आतल्या जगावर, आपल्या मनावर प्रभुत्व मिळवण्यातच आहे. या मासिकात ना 2 गोष्टींमधला फरक खूप सुंदरपणे सांगितलाय: अविद्या आणि विद्या. अविद्या म्हणजे काय? तर अज्ञान, एक प्रकारचा अंधार जो आपल्याला दुःख, भीती आणि आसक्तीच्या चक्रात अडकवतो. आणि विद्या? विद्या म्हणजे खरं ज्ञान, जो ह्या अंधाराला दूर करून आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवतो. आणि इथे खूपच व्यावहारिक सल्ला दिलाय जो आपल्या सगळ्यांनाच लागू होतो. मासिकात म्हटलंय की आपल्याला जी चिडचिड होते ना, ती खरं तर आपल्या आतल्या कमजोरीचं लक्षण आहे. ती आपल्या मनाची शांती भंग करते. आणि म्हणूनच या चिडचिडेपणावर मात करणं हे मनाच्या शुद्धीकरणाच्या दिशेने खूप मोठं पाऊल आहे. बरं, एकदा का मनावर थोडं प्रभुत्व मिळवलं की मग पुढचा टप्पा येतो तो आध्यात्मिक विकासाचा, म्हणजे ईश्वराकडे जाण्याचा मार्ग शोधण्याचा. चला बघूया याबद्दल काय सांगितले आहे. या अंकात एक खूप खास लेख आहे, तो म्हणजे महात्मा गांधींच्या अमर वाणीवर. हा लेख आध्यात्मिक साधनेला एका महान नैतिक आदर्शासोबत जोडतो. खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि गांधीजींच्या शिकवणीतील हे वाक्य बघा, किती खोल अर्थ आहे यात. उपवास म्हणजे फक्त जेवण सोडणं नाही, तर तो आत्म्याच्या शुद्धीकरणाचा आणि ईश्वरी इच्छेशी एकरूप होण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे उपवासासारख्या गोष्टी या केवळ शारीरिक क्रिया नाहीत, तर त्या आध्यात्मिक उन्नतीसाठीची शक्तिशाली साधनं आहेत. त्याचबरोबर या मासिकात गायत्री मंत्राच्या अफाट शक्ती आणि त्याच्या महत्त्वावरही भर दिलाय. असं म्हटलं आहे की सर्व प्रकारची दुःख दूर करण्यासाठी आणि आध्यात्मिक मुक्तीसाठी गायत्री मंत्र किती महत्त्वाचा आहे हे यात सांगितलं आहे. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण मन आणि अध्यात्म याबद्दल बोललो. पण आता प्रश्न असा आहे की ह्या सगळ्याचा आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनाशी आणि आपल्या आरोग्याशी काय संबंध? चला, तेच पाहूया. आणि विश्वास बसणार नाही, पण ह्या मासिकात अंघोळीसारख्या अगदी साध्या गोष्टीबद्दलही किती मोलाचा सल्ला दिलाय. शारीरिक आणि मानसिक शुद्धीसाठी स्नान आवश्यक आहे, हे तर आहेच, पण थंड पाण्याने अंघोळ करणं, पहाटे लवकर अंघोळ करणं आणि जेवल्यानंतर लगेच न करणं, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतात हे ह्यात सांगितलंय. आणि हे तर खूपच महत्त्वाचं आहे. त्या काळात कॉलरासारखा आजार किती गंभीर होता याची कल्पना करा. तर ह्या मासिकात तो टाळण्यासाठी अगदी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन दिलंय. परिसर स्वच्छ ठेवा, पाणी उकळून प्या, बाहेरचं उघडं अन्न खाऊ नका, यासारख्या गोष्टी. म्हणजे त्या काळातही सार्वजनिक आरोग्याबद्दल किती सखोल जागरूकता होती हे यावरून दिसतं. बरं, आतापर्यंत आपण वैयक्तिक पातळीवरच्या गोष्टी पाहिल्या: मन, आरोग्य, अध्यात्म. पण हीच तत्व जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हा कशी लागू होतात? आपला धर्म आणि आपली सामाजिक भूमिका यांच्यात याचा विस्तार कसा होतो ते आता बघूया. आणि इथे एक असा लेख आहे जो 1951 सालचा आहे. यावर विश्वासच बसत नाही. हा लेख आहे प्राचीन भारतात स्त्रियांच्या धार्मिक स्थानाबद्दल. यात स्त्रियांच्या सन्माननीय आणि समान स्थानावर चर्चा केली आहे. खरंच त्या काळाच्या कितीतरी पुढे विचार करणारं हे लेखन आहे. या लेखातला हा विचार आहे का? वैदिक काळात स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच धार्मिक यज्ञ करण्याचा समान अधिकार होता. भक्तीच्या मार्गावर देव पुरुष आणि स्त्रीमध्ये कोणताही भेदभाव करत नाही. विचार करा, आध्यात्मिक समानतेचा केवढा मोठा आणि शक्तिशाली संदेश त्या काळात दिला गेला होता. चला, आता आपण ह्या संपूर्ण प्रवासाच्या एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे आधीच्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. हा आहे कळस, आणि तो म्हणजे खऱ्या ज्ञानाचा प्रकाश.
या अंकात सर्वश्रेष्ठ ज्ञानयज्ञ याबद्दल सांगितलंय. आणि हा ज्ञानयज्ञ म्हणजे अग्नी पेटवून केलेला विधी नाही, तर सर्वांच्या भल्यासाठी ज्ञान मिळवणं आणि ते ज्ञान निस्वार्थपणे इतरांपर्यंत पोहोचवणं, हाच खरा यज्ञ, हीच खरी पूजा आहे. किती सुंदर विचार आहे हा. तर आज आपण या 70 वर्ष जुन्या मासिकातून काय काय पाहिलं? मनाची शुद्धी, देवाशी जोडलं जाण्याचे मार्ग, निरोगी आयुष्याची सूत्र आणि सामाजिक समानतेसारखे कितीतरी गहन विचार. आणि म्हणूनच शेवटी हा एकच प्रश्न उरतो आणि तो विचार करण्यासारखा आहे की 70 वर्षानंतरही हे कालातीत ज्ञान आपल्या आजच्या जीवनाला खरंच प्रकाशमान करू शकतं का? या जुन्या शिकवणी आजच्या आधुनिक जगात किती महत्वाच्या आहेत यावर नक्कीच विचार करायला हवा.